चे मित्र तथा या संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर श्री राजकुमार नावंदर सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा या निरोप समारंभ या कार्यक्रमाचे यांच्यासाठी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आपले गेस्ट माननीय श्री PR झेंडे साहेब, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उदगीर, माझे वरिष्ठ मित्र ॲडव्होकेट श्री RM पाटील साहेब, माझे सहकारी श्री जागीरदार सर, श्री बोडके सर, NN पटेल सर, माझे सर्व इतर मित्र वानखेडे सर, पांडे सर, नामवाड, धोनी मॅडम, इतर सर्व उपस्थित सर्वच प्रमुख पाहुणे आहोत आज आपण. तर या ठिकाणी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे झेंडे साहेबांचा. सहसा माझ्या अनुभवामध्ये पाहता ज्युडिशियल ऑफिसर्सचे निरोप समारंभ हे एक लिमिटेड स्कोपमध्ये चालतात. ते वकील संघामध्ये आणि त्यांचे ज्युडिशियल स्टाफ जो असतो आणि त्यांचे ज्युडिशियल कंपेनियन जे असतात त्यांच्यामध्ये चालतात. फार कमी असे न्यायाधीश असतात की ज्यांचे कोर्टाच्या बाहेर सुद्धा निरोप समारंभ होतात. त्यापैकी 857 यापूर्वी VT नरोडे पाटील साहेब म्हणून जिल्हा न्यायाधीश होते. ती साहेबासारखे लोकप्रिय होते, समाजामध्ये त्यांची ओळख होती. लोक न्यायालयाच्या माध्यमातून, शिबिरांच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत थेट प्रत्येकांच्या मनात पोचले होते. त्यानंतर जटाळे साहेब होते, त्यांची नाळ उदगीरशी जोडली गेलेली होती. ते नंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून या ठिकाणी निवृत्त झाले. सांगायचा उद्देश असा की कोर्टाच्या बाहेरच्या प्रेमायसेसमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी जो भाग्य लागतो तो भाग्य या ठिकाणी झेंडे साहेबांना या ठिकाणी मिळालेला. निरोप समारंभ आणि सत्कार समारंभ या दोन बाबी आहेत. या उदगीरमध्ये 3 वर्षापूर्वी झेंडे साहेब या ठिकाणी जॉईन झाले. न्यायाधीश मंडळी जॉईन होत असताना एकमेकांशी चर्चा करतात की आपण ज्या स्टेशनला चाललो ते स्टेशन कसं आहे, तिथले लोक कसे आहेत. तसेच येणारा जो न्यायाधीश आहे तो कुठून आला, तिथं कसं काम केला, त्याचा स्वभाव कसा आहे ते सुद्धा आम्ही आमचे जे काही सहकारी असतात तिथल्या बारमध्ये तिथून आम्ही माहिती घेत असतो. साहेबांचं फॉर्च्युनेटली फर्स्ट स्टेशन इथूनच फीडबॅक भेटणार आहे. आणि हे जिथं चालले तिथलं जर कोणी वकील जर आम्हाला विचारला की झेंडे साहेब कसं आहे, काम चालवावं की नाही, निश्चित त्यांच्याबद्दल एक गुड सर्टिफिकेट, गुड ॲक्रेडिटेशन उदगीर वकील संघ त्यांना देणार आहे. याबद्दल तुम्हाला आणि सर इथं येण्यापूर्वी त्यांची फर्स्टच पोस्टिंग असल्यामुळे ते स्टेशन कसं का राहत नाही. आपण जॉईन झालो तर आपल्याला नोकरी करायचं आहे, त्या लोकांशी आपल्याला मिसळून चालायचं आहे, हे त्यांचं एक इंटेन्शन घेऊन ते आले. बाकी आता इथून जात असताना तेही विचारले असतील कदाचित, तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. थोडक्यात सांगायचा उद्देश म्हणजे एकदा सुरुवातीला आल्यानंतर आम्ही अभ्यास करतो त्या न्यायाधीशाचे. 1-2 ऑर्डर्स पाहतो, बेल ॲप्लिकेशनमध्ये लिबर्टी आहे का, डिस्क्रेशन वापरतात का, किंवा त्यांचं इंटरप्रिटेशन ऑफ लॉ कसं आहे, हे प्रॅक्टिस करणारा वकील त्या ठिकाणी पाहत असतो. कोणत्याही एका ऑफिसरबद्दल आपण कमेंट दाखल करत असताना तो त्याचं ओपिनियन देणारा व्यक्ती तो कोण आहे त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. क्रिटिसिझम करण्यासाठी तो क्रिटिक जो असतो तो सुद्धा अभ्यासू स्टडीज पाहिजे. तर हे पाहत असताना मी 3 वर्ष पाहिलं. सुरुवातीला साहेबांचा स्वभाव कडक, आल्यानंतर ते आता शेवटी ते हायकोर्टामध्ये काम केलेले साहेबांचा मागचा जो सर्व्हिस पिरियड आहे, टेन्युअर आहे, ते ज्युडिशियल याच्यामध्ये त्यांचं करिअर उच्च न्यायालयामध्ये गेलेलं, लॉर्डशिप पाहिलेलं आणि त्या ठिकाणची कामाची पद्धत वेगळी, ग्रामीण भागाची पद्धत वेगळी. तरीसुद्धा या ठिकाणी नंतर कालांतराने ते एवढे मिसळले की या उदगीरच्या वकील संघाचे ते एक बार आणि बेंचचा जो अटॅचमेंट असतो तो अटॅचमेंट त्यांचा घट्ट झाला, नाळ जोडली. आम्ही काम करत असताना आम्ही स्वतःहून सांगत होतो अलॉटमेंटला की आमचं मॅटर झेंडे साहेबाकडे घ्या. निरोप समारंभ सगळ्याचे होतात, सत्कार समारंभ सगळ्याचे होतात, पण ज्या अटॅचमेंटमुळे लोक आवडीनं काम करतात त्या ऑफिसर समोर, वी नेव्हर केअर फॉर डिसिजन.
माझ्यासारखं तरी येणार आहे, किंवा पांडेसाहेब वकील असले तर त्यांच्यासारखं तरी येणार आहे, कोणीतरी एक जण हारणार आहे. पण मॅटर हारल्यानंतर सुद्धा ते जजमेंट वाचल्यानंतर कळतं की मी खरोखरच कमी आहे. आम्ही स्वतः साहेबांना सांगायचं की साहेब माझ्या विरुद्ध तुम्ही निर्णय दिलात, पण आय ॲक्सेप्ट युअर डिसिजन, वी आर नॉट प्रिपेर्ड एनी अपील अगेन्स्ट दॅट एक्झिबिट 5 म्हणून आम्ही स्वतःहून सांगायचं. कारण वी केम टू नो आफ्टर ऑब्झर्विंग द जजमेंट ऑर द ऑर्डर that we are having less merit, but it is our duty as a professional conduct or ethics, we have to represent our client. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 3 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ गेलेला आहे अतिशय सुंदर आणि स्कॉलर याच्या प्रमाणे गेलेला आहे. असं म्हणतात की चांगल्या लोकांमध्ये राहिल्यानंतर आपण सुद्धा चांगले होतो. मी नेहमी वर्गामध्ये शिकवत असताना सांगत होतो की आपण चांगल्या कॉलेजला शिकावं किंवा चांगल्या ठिकाणी प्रॅक्टिस करावं, हायकोर्टात प्रॅक्टिस करावं. का तर ते क्वेश्चन्स जे रेस करतात लॉर्डशिप, त्याचं आन्सर वकील कसं देतात, इंटरप्रिटेशन ऑफ लॉ एकमेकाला कसं कम्युनिकेट करतात, याच्यावरती वेळा माणूससुद्धा शहाणा होतो. सिव्हिलाइज्ड माणूस सिव्हिलायझेशनमध्ये चांगले लोक अशा बसल्यानंतर त्याची व्यापकता बदलते, कल्पकता बदलते. तसं या ठिकाणी साहेबांचं मी काही अप्रिशिएशन करत नाही, त्यांना जे मी काही पाहिलं 3 वर्षामध्ये, तर त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांच्या डिक्टेशनची पद्धत, त्यांची वोकॅब्युलरी, कित्येक शब्द असे असायचे कदाचित साहेबापेक्षा मी मोठाही असेल, प्रॅक्टिसमध्ये मी काम केलेलं आहे, मलासुद्धा इंग्रजीचं बऱ्यापैकी नॉलेज आहे, पण त्यांनी जे डिक्टेशन देत होते असे बरेचसे वर्ड, माझं मॅटर असो नसो, जर कधी साहेबांचं डिक्टेशन चालू असलं की मी सर विचारायचे काय नाही सर उगे बसलो म्हणायचं. मग ते डिक्टेट करत असताना काही वर्डिंग्स असे व्हायचे की जे मी ऐकलो नाही, गुगल इमिडिएट मला बघावं लागायचं. मग मला एक आवड तयार झाली की यांचे जे काही जजमेंट डिलिव्हर करतात ते डाउनलोड करायचं आणि वाचायचं. माझा मॅटर नव्हता, पटेल साहेबांचं असेल, जागीरदार साहेबांचे असेल, आम्ही चर्चा करत होतो. झेंडे साहेबांकडे माझं मॅटर झालं, ऑर्डर झाली माझ्यासाठी किंवा माझ्या विरोधात दिली. मग विरोधात दिले तर का दिले, मग आपण इथं कमी पडलो नसेल, आपण इथं कमी पडलो, मग आम्ही आमचं इंटरॅक्शन एकमेकाचं, किंवा जिंकलो तर या पॉईंटला साहेबांनी अपहेल्ड केले, हे पॉईंट तुझं चांगलं आहे, हे वाचण्यासाठी सुद्धा आमची क्षमता तशीच लागते. उगी एखाद्या जजला बोलवायचं तुम्ही खूप चांगले आहेत ते नाही कळतं, उगी पार्ट ऑफ प्रोग्राम आहे मला तारीफ करायची. पण हे मेरिट जे असतं हे फार कमी न्यायाधीशमध्ये मेरिट असतं, आणि ते मेरिट मी पाहिलो झेंडे साहेबाकडे. आणि निश्चितच आत्ता जागीरदार सरांनी सांगितलं, पाटील साहेबांनी सांगितलं की यांचं प्रमोशन व्हावं, परत या ठिकाणी यावं. जागीरदार सरांनी असं म्हटलं की ते अगोदर जर लागले असते तर ते कदाचित हायकोर्टापर्यंत गेले असते. माझं तरी असं म्हणणं आहे की ते जम्पिंग प्रमोशनमध्ये किंवा नंतर या ठिकाणी डायरेक्ट DJचे एक्झाम्स निघतात, आमच्याकडे फॅमिली कोर्टचे एक्झाम्स निघतात. एकदा DJ झाल्यानंतर PDG रुटीनमध्ये होतं, आणि जर त्यांच्या भाग्यात असेल, कदाचित असेलही, ते हायकोर्टापर्यंत जातील. आपण हायकोर्टाच्या त्यांच्या लॉर्डशिपच्या ओथ सेरेमनीला आपण निश्चितच हजर राहू. त्या दिवसाची आपण हा 3 वर्षाचा टेन्युअर. काल वकील संघामध्ये कार्यक्रम झाला, काही वैयक्तिक अडचणी, मी कौटुंबिक सहलीवरती असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. पण मला हे माहिती होतं की साहेबांबद्दल मनोगत मांडण्याची संधी निश्चितच नावांना सर देतील, आणि ते मी असताना देतील. यामुळे मी त्यांची खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथं संधी दिली. तर असे ऑफिसर्स मोजके असतात की जे पब्लिकशी या ठिकाणी हे असतात, पब्लिकमध्ये वावरतात. त्याचा अर्थ ते प्रिज्युडाईज होतात किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी संकल्पना वेगळी असते नाही. समाजामध्ये वावरत असून सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपण इथं ते चांगलं बोलतील, सगळ्यासोबत हसत खेळत बोलतील, पण जेव्हा ते तुमची बाजू ऐकतील आणि माझी बाजू ऐकतील, मी जरी त्यांच्या त्या ठिकाणी इथं हे केलो, किंवा समजा पुढं म्हाडामध्ये ते गेलेत, तिथं मी जर फाईल घेऊन गेलो, माझ्या आर्ग्युमेंटला गेलो, माझं मेरिट नसेल तर सर माझ्या विरोधात निर्णय देणार आहेत. उदगीरचे आहेत बाबा, माझ्यासमोर 3 वर्ष काम केलेत, आपण आपण हे करू. तसं त्यांच्याकडून कधीही होणार नाही, आतापर्यंत झालेलं नाही आणि पुढेही होणार नाही. कारण शेवटी त्या ऑफिसरचं प्रमुख तत्व काय आहे, जस्टिस, इक्विटी अँड गुड कन्शस. जे काही आपण सोर्स ऑफ लॉ किंवा आपण ज्युरिस्प्रुडन्स वाचतो त्या पद्धतीनंच त्यांचं कार्य, न्यायदान या ठिकाणी झालेलं आहे. येणारा त्यांचा सर्व्हिस टेन्युअर अतिशय त्यांचा भरभराटीचा जावो, त्यांना जम्पिंग प्रमोशन मिळो,
त्यांना उदगीरतर्फे आमच्या संत तुकाराम विधी महाविद्यालयातर्फे